नमस्कार मंडळी, रोजच्या जेवणामध्ये एक पोळी जास्त जी खायची असेल तर ही चटणी आवर्जून ट्राय करा. कारण ही चटणी अगदी काही वेळातच तयार होते आणि चवीला तर काही सांगू भन्नाट लागते. चला तर मग लवकरात लवकर चटणी करायला सुरुवात करूया. तर मंडळी, चटणीला पाहून तुम्हाला एक अंदाज आला असेल की आज आपण कशाची चटणी करणार आहोत. तुरीचे सोले आहे, कोणी दाणे म्हणतात, कोणी सोले म्हणतात, कोणी ओले दाणे म्हणतात, अशा पद्धतीचे नावे आहे याला. तर अशा पद्धतीने मी मस्त असे हे जे सोले आहे त्या शेंगामधून काढून घेतले आहे आणि निवडून सुद्धा घेतल्या. स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. हे जे सोले आहे वर्षातून एकदाच येते आणि खायला का जबरदस्त लागते. प्रकार तर भरपूर होते. चटणी असो, भाजी असो, आमटी असो, भरपूर प्रकार या सोल्यापासून आपण करू शकतो. तर आज आपण चटणी करणार आहोत आणि सगळी सामग्रीसुद्धा मी काढून घेतली. आता चटणी करायला सुरुवात करूया. गॅसवरती तवा ठेवून तवा गरम करून घेतला. यावरती सोले टाकून घ्यायचे आहे आणि खमंग आपल्याला हे जे सोले आहे या तव्यावरती भाजून घ्यायचे आहे. 1 वाटी सोले भाजण्याकरिता 2 ते 3 मिनिटाचा कालावधी लागतो. सोले भाजायला लागले की यावरती छान असे चट्टे पडायला सुरुवात होते आणि तेव्हाच त्या स्टेपपर्यंत आपल्याला सोल्याला भाजून घ्यायचं आहे. तर मंडळी, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सोल्यावरती छान चट्टे आलेले आहे आणि सोले मस्त भाजून रेडी झालेले आहे. हे जे सोले आहे एका प्लेटवरती काढून घेऊया आणि याच तव्यावरती आता आपण मिरच्यासुद्धा भाजून घेणार आहोत. 1 वाटी सोले होते त्यानुसार म्हटलं तर इथे 13 ते 12 मिरच्या मी घेतलेल्या आहे. खूप तिखट नाही आणि खूप कमी तिखटसुद्धा हे मिरच्या नाही आहे. जास्त तिखट हवं असेल तर जास्त मिरच्यासुद्धा तुम्ही टाकून घेऊ शकता. कमी तिखट हवं असेल तर मिरच्या कमीसुद्धा करू शकता. आता या मिरच्यांवरती चट्टे पडतपर्यंत आपल्याला हे जे मिरच्या आहे भाजून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही मंडळी, मस्त असे चट्टे आलेले आहे या मिरच्यांवरती आणि हे मिरच्यासुद्धा भाजून झालेले आहे. हे मिरच्यासुद्धा एका प्लेटवरती आपण काढून घेऊया. तर या ठिकाणी छान स्वच्छ धुतलेला खलबत्ता कोरड्या कापडाने पुसून घेतलेला खलबत्ता मी घेतलेला आहे. यामध्ये टाकून घेऊया 10-12 लसणाच्या पाकळ्या, छान मोठ्या आकाराच्या आहे आणि 1 चमचा जिरं. आता या खलबत्त्यामध्ये ही दोन्ही सामग्री छान कुटून घ्यायची आहे. तर ही जी चटणी आहे मी खलबत्त्यावरही करत आहे. तुमच्याकडे पाटा वगैरे असेल तर त्यावरती करू शकता किंवा ही दोन्हीही नसेल तर तुम्ही मिक्सरवरती केलं तरीसुद्धा काही हरकत नाही. अशी ही चटणी खूप छान लागतात. तर आपण इथे जिरं आणि जी लसूण आहे कुटून घेतला आहे. आता यातच आपण भाजून घेतलेल्या मिरच्या टाकून घेऊया आणि हे मिरच्या टाकून सुद्धा आपल्याला मस्त असं कुटून घ्यायचं आहे. यासोबत ना मी कोथिंबीरीच्या काड्यासुद्धा टाकल्या. हवं असल्यास टाका, नाहीतर तुम्ही कोथिंबीरसुद्धा टाकून कुटून घेऊ शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी छान अशा कुटून घेणार आहोत आपण. लसूण, जिरं आणि मिरच्या हे सगळं टाकून आपण कुटलं. आता यामध्ये टाकून घेऊया सगळ्यात महत्त्वाचा जिन्नस, ते म्हणजे सोले. आपण सोल्याची चटणी करत आहोत म्हटल्यावर सगळ्यात महत्त्वाचं जिन्नस तर तेच असणार आहे. तर आता यालासुद्धा याचमध्ये कुटून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल ना, जे लसूण, जिरं आपण यात टाकलं आहे त्याचा अर्क या चटणीवरती उतरतील आणि चटणी आपली A1 मस्त तयार होतील. ही चटणी मी आत्ता कुटत आहे ना, एवढा सुवास जबरदस्त येत आहे की असं वाटत आहे आत्ताच भाकरी घ्यावं आणि यावरती ताव मारावं. आहा! काय सुवास आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. या सुवासच्या प्रेमात पडाल, या चटणीच्या सुद्धा प्रेमात पडाल. तर मंडळी, या ठिकाणी चटणी कुटून रेडी आहे. छान चटणी आपल्याला अशीच जाड-जाड ठेवायची आहे, जास्त बारीक करायची नाही. एक दाणा सगळा, एक अर्धा अशा पद्धतीचं असायला हवं. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मी एका प्लेटमध्ये ही जी चटणी आहे काढून घेतली आहे आणि दिसायला काय सुंदर दिसत आहे ना. एक लसूणसुद्धा त्यामध्ये सगळा आहे, अर्धा आहे. अशाच पद्धतीची चटणी आपल्याला करायची आहे कुटून. तर मंडळी, अशीसुद्धा चटणी खूप मस्त लागते. पण चटणीची एक स्टेप वाढवली की चवीची एक स्टेपसुद्धा वाढते. त्यामुळे एक स्टेप वाढवायची आणि या पद्धतीने चटणी करून पाहायची.
तर काय केलं, तवा ठेवलेला आहे, जे आपण ज्यावरती सगळी सामग्री भाजून घेतली तो तवा ठेवला, त्यावरती थोडं तेल टाकलं, त्यामध्येच बारीक चॉप केलेला कांदा टाकायचा आहे आणि कांदा हलका मऊ येतपर्यंत भाजून घ्यायचा आहे. जास्त भाजायचा नाही, हलका मऊ येतपर्यंत हा जो कांदा आहे भाजून घ्यायचा. कांदा भाजून झालेला आहे, यामध्येच चवीपुरतं मीठ टाकायचं. 1 चम्मच मीठ असेल. छान एकजीव करून घेऊया, थोड्या वेळांसाठी परतून घेऊ. नंतर जे आपण चटणी रेडी करून घेतली खलबत्त्यामध्ये, ते चटणी यामध्ये टाकायची आहे आणि छान एकजीव ही चटणी करून घेऊया. मस्त सगळीकडे तेल वगैरे लागायला हवं. तर मंडळी, हे एकत्र तर करून झालेलं आहे. ह्यामध्ये आता आपण मस्त चटणी खूप दिवसांसाठी टिकण्यासाठी ना शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत. शेंगदाण्याचा कूट टाकून घेतल्याने ही जी चटणी आहे 1 हप्ता आरामशीर फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही वापरू शकता. हवं तेव्हा ही चटणी फ्रीजमधून काढायची आणि छान तव्यावरती गरम करून खायची. चवीला खूप मस्त लागते. तर अशा पद्धतीने आपण ही चटणी एकत्र करून घेतली आहे. हे शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकून घेतला. ही चटणी 1-2 मिनिटांसाठी तव्यावरतीच परतून घेऊ, भाजून घेऊया आणि 1-2 मिनिटानंतर आपली ही जी चटणी आहे गरमागरम तयार होतील खाण्यासाठी. तर मंडळी, आजची ही झणझणीत रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करायला विसरू नका. आणि हो, वर्षातून एकचदा हे सोले किंवा दाणे येतात, तर तुम्ही ही चटणी ट्राय करायला सुद्धा विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन आणि मस्त झणझणीत रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त रहा. थँक्यू.